नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक तिसरा वर्तुळ सर्कल या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। सराव संच 3.1 झाल्यानंतर स्पर्श वर्तुळे टचिंग सर्कल्स हा उपघटक आपण पाहणार आहोत। या आकृतीमध्ये आपण पाहिलं एक्स केंद्र असणारं वर्तुळ आणि झेड केंद्र असणारं वर्तुळ परस्परांना वाय या बिंदूत बाहेरून स्पर्श करतात आणि वाय हा एक्स आणि झेड यांच्या दरम्यान आहे। वाय हा एक्स आणि झेड यांच्या दरम्यान आहे। केंद्र झेड आणि त्रिज्या वाय झेड घेऊन दुसरं वर्तुळ काढलेलं आहे। या ठिकाणी पहिलं वर्तुळ काढलेलं आहे एक्स वाय त्रिज्या घेऊन आणि ही दोन वर्तुळे वाय या एकाच बिंदूत एकमेकांना या ठिकाणी छेदतात, स्पर्श करतात। बिंदू वाय मधून एक्स झेडला लंब काढली ही रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे। त्यानंतर इथं आपण ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत, त्यामुळे दोन त्रिज्यामधील दोन केंद्रामधलं अंतर आपल्याला काढायचं असेल तर दोन त्रिज्यांची बेरीज करायची। समजा एक्स वाय 4 सेंटीमीटर आहे त्रिज्या आणि वाय झेड 3 सेंटीमीटर त्रिज्या आहे, तर एक्स झेड त्रिज्या एक्स वाय अधिक वाय झेड बरोबर 7 सेंटीमीटर। ओके, अशा पद्धतीनं। त्यानंतर या ठिकाणी या आकृतीमध्ये एक्स हा वाय आणि झेड यांच्या दरम्यान आहे, ते एकरेषीय आहेत। केंद्र झेड आणि त्रिज्या झेडवाय घेऊन वर्तुळ काढलेलं आहे। नंतर केंद्र एक्स घेऊन त्रिज्या एक्स वाय घेऊन वर्तुळ काढलेलं आहे। दोन्ही वर्तुळे वाय या एकाच बिंदूत छेदतात। बिंदू वाय मधून या ठिकाणी एक्स वाय झेडला लंब रेषा काढली, ती रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे। ही आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, म्हणून आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर समजा एक्स वाय ही त्रिज्या आता आपण पाहिलं असेच 4 सेंटीमीटर लक्षात घेऊया। एक्स वाय ही त्रिज्या लहान वर्तुळाची 3 सेंटीमीटर आहे। एक्स झेड दोन त्रिज्यामधलं अंतर त्यांच्या दोन केंद्रामधील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी एवढं असतं, म्हणजे झेडवायमधून वाय एक्स वजा करायच्या 4 मधून 3 गेल्यानंतर 1 सेंटीमीटर असेल। ओके, take 3 collinear points x, y, z. Here y is between x and z. Draw a circle with center x and radius xy. Draw another circle with center z and radius yz. Note that both the circles intersect each other at the single point y. Draw a line through point y and perpendicular segment xz. Note that this line is common tangent of the two circles. Okay, in this figure 3.23 take points. Here x is between y and z. These 3 points are also collinear. Draw a circle with center z and radius zy. Also draw a circle with center x and radius xy. Note that both the circles intersect each of the at the point y. Draw a line perpendicular to the yz point through point y, that is common tangent for the circle. Okay, for these two circles. Here distance, these circles touching externally, then distance between two center of the points of the circles is equal to addition of the radius of two circles. That means xz is equal to xy plus yz. Here two circles touching, these two circles touch each other internally. At that instant the distance between center of the points, that means xz is equal to subtraction of radius. That means xz is equal to yz minus xy. ओके, स्पर्शवर्तुळांचे प्रमेय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स महत्त्वाचा आहे। परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो। या ठिकाणी पहा दोन्ही आकृत्या परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू, या ठिकाणी बाह्यस्पर्शी वर्तुळांचा हा स्पर्शबिंदू सी आहे। या ठिकाणी आंतरस्पर्शी वर्तुळांचा स्पर्शबिंदू सी आहे।
हा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू ए आणि बी जोडल्यानंतर त्या जोडणाऱ्या रेषेवर हा स्पर्शबिंदू आहे. ए आणि बी जोडल्यानंतर त्या रेषेवर हा सी बिंदू आहे. ओके. या ठिकाणी केंद्र ए आणि बी असणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू या ठिकाणी सी आहे. साध्य बिंदू सी हा ए बीवर आहे. बिंदू सी हा ए बीवर आहे. बिंदू सी हा ए बीवर आहे. समजा रेषा एल ही स्पर्शिका बिंदू सी मधून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. बिंदू या ठिकाणी रेषा एल ही बिंदू सी मधून, इतर रेषा एल ही बिंदू सी मधून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. रेषा एल रेषा एसी रेख एसीला लंब आहे. ही रेषा एल रेख एसीला लंब आहे. इथं सुद्धा रेषा एल ही एसीला लंब आहे. या ठिकाणी एसी आणि बी सी, एसी आणि बी सी, एसी आणि बी सी हे रेषा एलला दोन्हीही लंब आहेत. बिंदू सी मधून रेषा एलला एकच लंब काढता येतो. बी सी आणि एसी असे दोन लंब काढता येत नाहीत. म्हणून सी ए बी हे एक रेषीय आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. Theorem of touching circles. The theorem is that if two circles touch each other, their points of contact lies on the line joining their centers. Okay. Given C is the point of contact of two circles. C is the point of contacts of the two circles with center A and B. Okay. To prove point C lies on line AB, point C lies on AB, point C is here also lies on AB. Okay. Let line L be the common tangent passing through C of the two touching circles. Let line L perpendicular segment AC, also line L perpendicular segment BC. Here is also line L perpendicular segment AC, line L also perpendicular segment BC. Segment AC perpendicular segment AC perpendicular line L, and segment BC perpendicular line L through C. Only one line perpendicular to line L can be drawn. Therefore point C A B are collinear. ओके. त्यानंतर सराव संच आपण 3.2 या झालेल्या भागावरती पाहणार आहोत. दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी आणि 4.8 सेमी आहेत. तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे आपण पाहिलेलं आहे. दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते. आपण R1 लहान वर्तुळाची त्रिज्या 3.5 मानली आणि R2 मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 4.8 मानली. 3.5 या ठिकाणी R1 आणि 4.8 R2 इज ग्रेटर दॅन हिअर R1. म्हणजे केंद्रातलं अंतर बरोबर 4.8 वजा 3.5 बरोबर 1.3 सेंटीमीटर. सविस्तर या ठिकाणी मांडणी केलेली आहे. समजा लहान वर्तुळाची त्रिज्या R1, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे. R1 3.5 सेंटीमीटर आहे. R2 4.8 सेंटीमीटर आहे. परस्परांना आतून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातलं अंतर त्रिज्या फरका एवढे असते. म्हणून केंद्रामधलं अंतर R2 वजा R1, R1 पेक्षा मोठी आहे. म्हणून 4.8 वजा 3.5 वजाबाकी 1.3 सेंटीमीटर त्यांच्या केंद्रामधलं अंतर. परीक्षेसाठी असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न दुसऱ्यातल्या बी मध्ये असा प्रश्न विचारला जातो किंवा प्रश्न पहिल्यातल्या ए मध्ये. अचूक पर्याय शोधा यामध्ये. पुढचा दुसरा प्रश्न आहे. बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 आणि 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती. या ठिकाणी समजा या ठिकाणी दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे R1 आणि R2 आहेत. R1 5.5 सेंटीमीटर, R2 4.2 सेंटीमीटर. परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातलं अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरीज इतके असते. म्हणजे केंद्रातलं अंतर बरोबर R1 अधिक R2 5.5 अधिक 4.2 बरोबर 9.7 सेंटीमीटर त्यांच्या केंद्रातलं अंतर. सविस्तर मांडणी. दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे R1 आणि R2 सेमी आहेत. R1 5.5 सेंटीमीटर, R2 4.2 सेंटीमीटर. परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातलं अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरीज एवढे असते.
केंद्रातलं अंतर R1 अधिक R2 5.5 अधिक 4.2 बरोबर 9.7 सेंटीमीटर. त्यांच्या केंद्रातलं अंतर 9.7 सेंटीमीटर. ओके. पुढचा प्रश्न आहे आकृती 3.27 या आकृतीमध्ये केंद्र P आणि केंद्र Q असलेली दोन वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदते. तर रेख AP आणि रेख BQ समांतर आहेत हे दाखवायचं आहे. त्रिकोण APR आणि त्रिकोण RQB हे समरूप आहेत सिद्ध करायचं आहे. आणि कोण PAR चे माप 35 असेल तर RQB चे माप काढायचे आहे. या ठिकाणी AP आणि QB समांतर दाखवण्यासाठी आपल्याला त्रिकोण APR हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्यामुळं त्याच्या एकरूप भुजासमोरून कोण एकरूप असतात. समजा कोण PAR आणि कोण PRA हे एकरूप आहेत. त्रिकोण APR हा समद्विभुज त्रिकोण आहे कारण AP आणि PR या दोन भुजा एकरूप आहेत. त्याच्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून एकरूप भुजासमोरून कोण एकरूप असतात. कोण PAR एकरूप PRA. अशाच पद्धतीनं त्रिकोण QRB हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे कारण QR आणि QB या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून कोण QRB आणि कोण QBR एकरूप आहेत. ओके. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप आहेत म्हणून कोण ARP आणि QRB हे एकरूप आहेत कारण विरुद्ध कोण. आणि म्हणून या ठिकाणी कोण PAB एकरूप कोण QBR हे एकरूप आहेत. परंतु AP आणि BQ यांच्या छेदिका AB मुळे झालेले हे व्युत्क्रम कोण आहेत ते एकरूप आहेत. व्युत्क्रम कोण कसोटीनुसार AP आणि BQ समांतर आहेत. ओके. पहिल्यासाठी हे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी आपल्याला त्रिकोण APR व त्रिकोण RQB मध्ये कोण PAR एकरूप कोण QBR आणि कोण ARP एकरूप कोण QRB म्हणून त्रिकोण हे एकरूप आहे समरूप आहेत. कोको समरूपता कसोटी. त्यानंतर तिसरा आहे कोण PAR 35 आहे. कोण हा PR 35 असेल तर PRA सुद्धा 35 आहे. QRB सुद्धा 35 आहे. QBR सुद्धा 35 आहे. त्रिकोण RQB मध्ये QRB 35 QBR 35 35 70. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्या अनुषंगानं 180तून 70 वजा केल्यानंतर आपल्याला RQBचं माप 110 मिळणार आहे. ओके. अशा पद्धतीनं आत्ता आपण सिद्ध केलेली तोंडी सिद्धता आहे आपण लेखी स्वरूपात. त्रिकोण या ठिकाणी PAR आणि त्रिकोण QBR मध्ये रेख PA एकरूप रेख PR आणि रेख QR एकरूप रेख QB या ठिकाणी एकाच वर्तुळांच्या त्रिज्या आहेत आणि म्हणून कोण PAR एकरूप कोण PRA समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आहे. एकरूप भुजासमोर कोण एकरूप असतात. तसेच कोण QBR एकरूप कोण QRB एकरूप त्रिकोणाची संगत कोण दोघांसाठी सामायिक कारण आहे. आणि कोण PRA एकरूप कोण QRB हे विरुद्ध कोणात आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून कोण PAR एकरूप कोण QBR 1 आणि 2 वरून हा 1 आणि हा 2 हा QRB हा QBR साठी एकरूप आहे. हाच QRB PRA साठी एकरूप म्हणून हे दोघे एकरूप आहेत. ओके. म्हणजेच त्रिकोण PAR म्हणजेच PAB आणि QBR म्हणजेच QBA रेख AP समांतर एक BQ इतक्रम कोण कसोटी आहे. ओके. हे दोन समांतर असण्यासाठी इतक्रम कोण एकरूप आहेत आणि हा कोण एकरूप आहेत. इतक्रम कोण कसोटी. आता त्रिकोण APR आणि त्रिकोण BQR मध्ये कोण PRA एकरूप कोण QRB पहा. नंतर तुम्ही वाचताना आकृतीमध्ये या ठिकाणी पान नंबर 58 वरती उदाहरण आहे. सराव संच 3.2 आकृती समोर ठेवून कृपया हे ऐकावं. हे दोन त्रिकोण या दोन त्रिकोणामध्ये कोण PRA एकरूप कोण QRB विरुद्ध कोण आहेत. कोण PAR एकरूप कोण QBR 3 मध्ये आपण हे सिद्ध केलं आहे. म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोको समरूपता कसोटी. नंबर 3 मध्ये PAR हा 35 अंशाचा आहे. PRA सुद्धा 35 अंशाचा आहे. त्रिकोण APR आता या ठिकाणी
त्रिकोण ए पी आरमध्ये हा 35 आहे, पी आर एमध्ये हा 35 आहे. 35 आणि 35 70. साहजिकच त्रिकोण ए पी आरमध्ये तिसरा कोण आहे ए पी आर, तो 110 मापाचा असणार आहे. कोण ए पी आर आणि कोण बी क्यू आर एकरूप आहेत, कारण हे दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूप आहेत. दोन समरूप त्रिकोणाचे हे संगत कोण आहेत ते एकरूप असतात. हा 110 असेल तर हा 110 नमूद केलेला आहे. ओके. हे उरलेला कोण आहे त्रिकोण ए पी आरचा, आणि त्रिकोण ए पी आर एकरूप त्रिकोण बी क्यू आर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण हा 110 आहे, म्हणून हा 110 ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, शेअर करा आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थी मित्रासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.